नमस्कार. तू ही रे माझा मितवा या सिरियलच्या आजच्या भागात आपण पाहत आहोत. अर्णव टेन्शनमध्ये असतो. अंजली ताईवरती त्याने हात उगारला या गोष्टीचं त्याला गिल्ट पण वाटत असतं आणि ती समजूनच घेत नाही काही ह्या गोष्टीची चीड पण त्याला येत आहे. किती समजदार होती त्याची ताई आणि आजकाल ती काहीच ऐकत नाही नवऱ्याच्या प्रेमाखातीर. तर इथे ईश्वरी त्याला समजून सांगते, तुमच्या बायकोला जर कोणी काही म्हणालं तर तुम्हाला आवडत नाही, मग त्यांच्या नवऱ्याला कोणी काही म्हणालं तर त्या कशा काय सहन करतील, एवढी गोष्टी साहजिक तुम्हाला समजायला हवी. तर तुम्ही तुमचा हट्ट सोडा आणि आगाऊपणा जरा कमीच करा. सध्या तरी ताईला आपण समजून घ्यायला हवं. तर इथे ती म्हणत असते की आता आपण डोक्यावर शांत बर्फ ठेवून मग प्लॅन करायला हवा. आता घाई गडबड करण्यात अर्थ नाही. तर अर्णव म्हणतो मी शांतच आहे. तर ईश्वरी म्हणते नाही, तुम्हाला डोक्यावर बर्फ ठेवता येत नाही, डोक्याने शांत विचार करता येत नाही, राग आला का तो तुम्हाला अनावर होतो. तर तुम्ही तो अगोदर कंट्रोल करायला शिका. तर तो म्हणतो जर तुला कोणी काही म्हणालं, तुझ्यावर कोणी आरोप लावला की मला सहन नाही होत. कोणाला माहीत नसेल पण मला माहिती आहे तू किती समजदार आणि किती प्रेमळ आहे. हे सगळ्यांना का कळत नाही आहे. त्याच वेळेला दारावरती राकेश येतो आणि मी आत येऊ का विचारल्यानंतर तो आत येतो आणि मग म्हणू लागतो की मला माफ करा, माझ्यामुळे अंजली ताई इतक्या चिडल्या आणि त्या तुम्हाला इतक्या काय काय बोलल्या. मला ते त्यांना सांगायला नको होतं, माझ्यामुळे हा सगळा गैरसमज निर्माण झाला, याच्यासाठी मला माफ करा असं म्हणत तो त्यांची माफी मागू लागतो. आणि मी तुमच्या दोघांमध्ये जो काही भांडणं झाली, वाद झाले, तो संपवण्याचा पूर्णपणे माझ्या वतीने प्रयत्न करेल असं म्हणत तो चांगल्याच प्रकारे घोळ्यात घेण्याचा प्रयत्न करतोय अर्णव आणि ईश्वरीला. असं दाखवतोय की मला काहीच आठवत नाही, मी किती सुधारलेलो आहे असं तसं. खरं तर ही त्याची नाटकं आहे. हे अजून तरी अर्णव आणि ईश्वरीला उमगलेलं नाही. ते अजूनही ह्याच शोधात आहे की त्याला सगळं आठवतं आहे की नाही. पण आता इथे तो नाटकं तर अशी करतोय जणू काही मला काही आठवतच नाही आणि तुम्ही देव माणसं आहात. खरं तर तो मनातल्या मनात म्हणू लागतो मला तर ऑस्करचा पुरस्कार मिळायला हवा. किती भारी ॲक्टिंग केली मी, समोरच्याला कळणारच नाही मी कोण आहे, खरा की खोटा. माझ्या ॲक्टिंगला पाहून हे दोघंही आता चक्रामध्ये पडणार. कसं शोधतील मला, त्यांना कसं कळेल की मला सगळं आठवतं आहे. आणि पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल की वल्लवी कान भरायला एकदम एक्सपर्ट झाली आहे. आता ती आजीचे ईश्वरीच्या विरोधात कान भरायला गेली आणि म्हणू लागते पाहिलं ना, त्या ईश्वरीने किती मनावर ताबा मिळवला आहे अर्णवच्या, सगळं काही तिच्या मनासारखं करून घेते. आता सात्विक फॅशनमध्ये ईश्वरी फॅशन लॉन्च होतं आहे. तर तिच्या नावाने आता त्याने एक फॅशनचं हे पण काढलं आहे, बुटीक वगैरे. तर तिच्या नावाने फॅशन हब तयार होणार हळूहळू. तर आता सात्विका नाव पण तो काही वेळेला पुसून टाकेल आणि फक्त बायकोचंच नाव ठेवेल. ह्या गोष्टीने आजीला खरंच वाईट वाटू लागतं. त्याच वेळेला मामा समजूत येत असतो की ईश्वरी आणि अर्णवला आपण समजून घ्यायला हवं. एकच बाजू ऐकली, दुसरी नाण्याची बाजू ऐकून घ्यायला हवी. तर आता आजी तर इतकी संतापलेली, ती म्हणते की तू त्या दोघांची बाजू घेऊन बोलूच नको, तुला त्यांचीच नेहमी कळ लागते, त्यांच्याच बाबतीने तू वकिली करत असतो. तर वल्लवी अशात भर घालण्यासाठी मध्ये मध्ये बोलत असते. तर मामा म्हणू लागतात की ती वल्लवीला तू ना भांडणं वाढवू नको, कमी नाही करता येते. तर आता आजी मात्र तर ठाम आहे की आम्ही त्या फॅशन शोला येणार नाही. आता इथे ईश्वरीला कळतं की फॅशनचा जो कार्यक्रम आहे, ईश्वरी फॅशन लॉन्च करायचं आहे, तर त्याच्यासाठी आता घरच्यांनी यायला हवं. आता तर घरचे इतके चिडलेले आहे. तर ईश्वरीचं म्हणणं असतं की तुम्ही ते माझं नाव आहे ना ते काढून टाका, तरच घरचे येतील, नाही तर घरचे येणार पण नाही. तर तो ईश्वरीला म्हणू लागतो की तुझ्या नावाची इथे लॉन्चिंग झाली आहे आणि ते नाव लगेच बदलता नाही येणार आपल्याला. काही रूल्स असतात, काही रेग्युलेशन असतात, त्या फॉलो करायच्या असतात. आता तुझ्या नावाची घोषणा केल्यानंतर ते नाव जर मागे घेतलं तर माझ्या नावाची बदनामी होईल. ही गोष्ट तुला कळते का? आणि तू तिला समजून सांगत असतो की आता ह्याच्यात काहीच बदल होणार नाही. तर ती म्हणते जर घरचे नाही आले आणि माझ्या माहेरच्यांना बोलवलं तर कसं वाटेल ते. जर घरचे येणार नसेल तर मीही येणार नाही आणि माझ्या माहेरचे पण कार्यक्रमाला येणार नाही. आता घरची मंडळी आता सगळ्यांना अर्णव म्हणत असतो की उद्या तुम्ही कार्यक्रमाला याल ना. तर सगळेजण ह्या गोष्टीला स्पष्टपणे नकार देतात. अंजली तर म्हणते माझ्या आईचं नाव सोडून तुझ्या बायकोच्या नावाच्या फॅशन शोसाठी मी तिथे यावं का? मी नाही येणार. आजी पण ह्या गोष्टीवर ठाम असते. आजीने तर आता एक नवीनच अट ठेवली आहे अर्णवसमोर. जर त्या फॅशनचं नाव ईश्वरी हे बदलून दुसरं काही जर ठेवलं तरच मी तिथे येईल, नाही तर मी येणार नाही. हीच माझी शेवटची अट असं म्हणत आजी तिच्या मतावर ठाम आहे. आता
ह्या सगळ्यांच्या विरोधाला काय उत्तर द्यावं हे तर आर्नव ईश्वरीला कळेना. राकेश मात्र म्हणत असतो की ते सगळेजण किती आपल्यासाठी करतात, आपण त्यांना असा त्रास नको द्यायला, आपण त्यांच्या शोमध्ये जायला हवं, तो समारंभ चांगला साजरा करून पार पाडायला हवा. वल्लवी मात्र म्हणत असते की का सात्विका नाव चांगलं नव्हतं का, ईश्वरी नाव आता लावतायत तुम्ही, म्हणजे याचा अर्थ काय, तर तुम्ही नाव बदलताय ना, मग आम्ही नाही येणार. ती पण तिच्या मतावर ठाम आहे. वल्लवी भांडणं वाढवण्यामध्ये एक्सपर्टपणा दाखवू लागलेली असते आणि आता आर्नवच्या डोक्याला इतका त्रास झालेला आहे, तो फायनल विचारतोय कोणी येणार की नाही. ते सगळेजण स्पष्टपणे सांगतात आम्ही येणार नाही, आम्ही आमच्या मतावर ठाम राहणार, ज्याला जे करायचं त्यांनी ते करावं, आम्ही कुणाला बांधील नाही किंवा कोणीही आम्हाला बांधील नाही. हे सगळं ऐकल्यानंतर आता आर्नव खोलीत निघून जातो. ईश्वरी त्याच्या मागे मागे त्याची समजूत काढायला जाते की आपण शांत डोक्याने सगळ्यांना तयार करायला हवं आणि जर नाव बदललं तर सगळे कार्यक्रमाला येणार असेल तर आपण नाव बदलायला काही हरकत नाही. पण इथे आता आपल्याला पाहायला मिळणार इतक्या रात्रीचा उशीर झाला आहे, शुभंकर इथे नम्रतासोबत लुडो खेळत बसला आहे, तरी इथे ती म्हणू लागते की आपल्याला घरी जायला उशीर होतो आहे. तर तो म्हणतो नाही, हा डाव संपल्याशिवाय मी तुला जाऊच देणार नाही, ह्या डावात मी तुला जिंकू पण देणार नाही आणि माझा हा डाव पूर्ण झाल्याशिवाय तुला हलूच देणार नाही. आता ह्या गोष्टीवर तो ठाम आहे आणि इथे नम्रताला घाई झालेली असते. तितक्यातच तिची आई पण फोन करून सांगते की आज जास्त काम होतं का गं, तर ती म्हणते नाही गं, खरं तर इतका उशीर झाला आहे, तुम्ही दोघं आले नाही म्हणून मला काळजी पडली. तर ती सांगू लागते की शुभंकर ऐकतच नाही, लुडो खेळत बसले आणि तो म्हणतो की मी जिंकल्याशिवाय तुला उठूच देणार नाही, मग आम्ही येतो हो थोड्या वेळात. आणि शुभंकर तिला म्हणतो आपण आईस्क्रीम खाऊन जाऊया हां घरी. तर ती आईला सांगते की आम्ही येताना आईस्क्रीम खाऊन येतो, शुभंकरचा हट्ट चाललाय. खरं तर ही गोष्ट आता सुप्रियाला पटेना. ती म्हणू लागते इकडनं तिकडनं आकाशचं तुझं भांडण मिटलंय, पुन्हा एकदा तुमच्या दोघांमध्ये भांडणं झालेली मला चालणार नाही. शुभंकरमुळे पुन्हा भांडणं झाली तर त्यापेक्षा ना तू ना घरी लवकर ये बरं, असं म्हणत आता नम्रताला घरी ये असं तिची आई सांगत असते आणि ती म्हणते हो येतोच आम्ही. त्यामुळे इथे शुभंकरना एक चिटिंग करतो आणि तो डाव शुभंकर जिंकतो. नम्रता त्याच्यावर चिडते की तू कसं काय जिंकलास, दरवेळेला तूच जिंकतो मी नाही, असं तसं. मग ती म्हणते की चल घरी. आता आई पण चिडचिड करायला लागली, खूप वेळ झाला आहे, आपण खूप उशीर केला आहे. खरं तर शुभंकर विचार करतोय ह्या डावासारखा जर मी आयुष्याचा डाव जिंकला, आकाशला आमच्या रस्त्यातनं बाजूला केलं, तर मी नम्रताच्या बाजूला उभा राहू शकतो, नम्रताच्या मनात माझं स्थान निर्माण करू शकतो आणि तिच्या आयुष्यात मी पण एक महत्त्वाचा व्यक्ती होऊ शकतो. शुभंकरचं डोकं आता भयंकर चालायला लागले. कोणाच्या जीवावर उठणार तो हेही आपल्याला पुढे पाहायला मिळेलच. आणि ईश्वरी आता तिच्या मतावर ठाम आहे. घरातली मंडळी जर कार्यक्रमाला आली नाही तर तीही येणार नाही आणि तिच्या माहेरच्याही कोणाला ती येऊ देणार नाही. आणि आर्नव म्हणतो की एवढं सोपं नसतं नाव बदलणं, तू म्हणते की नाव बदल. तर ईश्वरी म्हणते मग ठीक आहे, मी पण येणार नाही कार्यक्रमाला. ती पण तिच्या मतावर ठाम. आर्नवच्या विरोधात अख्खं घर गेलं आहे आणि त्याच्या डोक्याला ताण होऊन बसलं आहे. त्याच्यातच एका महत्त्वाच्या कागदपत्रांवर बँगलोरच्या राकेशने सही केलेली नाही. आता त्याला पुन्हा एकदा राकेशला बँगलोरला पाठवावं लागणार. खरं तर हे त्याने मुद्दाम केलं आहे, कारण त्याला आता बँगलोरला जायचं आहे, त्याच्या मैत्रिणी तिकडे त्याची वाट पाहत आहे, मज्जा करायची. राकेशचं मनात आता काय, आर्नवच्या पैशांवर बँगलोरला जाऊन मज्जा करायची, डोक्याला जास्त त्रास द्यायचा नाही, शांत राहायचं, मस्त मज्जा करायची. आता तो जाऊन राकेशला सांगतोय की तुम्हाला उद्याच्या उद्या बँगलोरला जावं लागेल, काही गोष्टींवर सह्या करायच्या आहे वगैरे, तर तुम्ही जा. तर तो म्हणतो हो माझ्याकडनं चूक झाली, मी ना 1-2 गोष्टींवर सही केलेली नाही, सॉरी हां. पण तो म्हणतो इट्स ओके, जा पण आता तुम्ही नक्की. आता राकेश गेला आहे मज्जा करायला बँगलोरला. आता पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार की मामा सगळ्यांना म्हणत असतात की आपण सगळ्यांनी आर्नवच्या कार्यक्रमाला जायला हवं. वल्लवी मात्र नकार देत असते की नाहीच जायचं. आजी आता पेचात पडली आहे. आजी विचार करते काय करावं आणि त्याच्यामध्ये भर म्हणजे इथे ना वल्लवी सगळ्यांना सांगत असते की आपण जायचं नाही म्हणजे नाही. आता ईश्वरीचं मन राखायचं, ईश्वरीचं मन जिंकायचं असं आर्नवने ठरवलं आहे आणि तिच्या मनात सारखं व्हावं म्हणून त्याने एक गोष्ट ठरवली की आपण आता घरच्यांना काही करून तयार करून कार्यक्रमाला न्यायचं. त्याने ना आश्रमातली ती छोटी छोटी मुलं बोलवली आहे, त्याने प्लॅन सांगितला आहे की आपण असं असं करायचं आहे. तर इथे ईश्वरी ताई आम्हाला खूप आवडते म्हणून तुमचं सगळं ऐकतोय असं म्हणत दादाची मदत करायला छोटी छोटी मुलं तयार झाली आहे. चला तर मग पुढे जो ट्विस्ट येणार तो पाहायला आपल्या सगळ्यांनाच आवडणार आहे. तो पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत एक छोटीशी विश्रांती. चॅनलला लाईक करायला, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, म्हणजे पुढे येणारे व्हिडिओ आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल.
धन्यवाद.